थोडा आगे हो. कल्याणच्या 19 वर्षीय अर्णव खैरे याचं हे मोडक्या दोडक्या हिंदीतलं वाक्य. पण या वाक्यानंच त्याचा बळी घेतला. मुंबईत कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकलच्या प्रवासात हिंदी बोललं जाणं तसं नवं नाही. पण हिंदीतल्या या 3 शब्दांनी मात्र अर्णवचं उमलतं आयुष्य संपवलं. गर्दीत पुढच्या माणसाला तो थोडा आगे हो एवढंच बोलला. म्हणून 4-5 जणांच्या टोळक्याने त्याला मराठीत बोलता येत नाही का असं विचारत बेदम मारहाण केली. या घटनेचा अर्णवला एवढा मोठा धक्का बसला की त्याने घरी आल्यावर स्वतःलाच संपवलं. मुंबईत परप्रांतीयांनी मराठी लोकांना जागा नाकारल्याचे, मारहाण केल्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. पण मराठी लोकांनीच मराठी मुलाला मराठी येत नाही का म्हणून बेदम मारहाण करणं आणि त्याचा धक्का बसून त्या मुलानं मृत्यूला कवटाळणं ही घटना गंभीर मानली जाते. अर्णवच्या रूपानं एका मराठी कुटुंबानं डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणारा उमदा मुलगा गमावलाय. आता अर्णवच्या मृत्यूनंतरही मराठी अमराठीचा मुद्दा पुढे करून राजकारण होऊ लागलंय. कारण राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना निवडणुका जिंकायच्यात. मुंबई आणि महाराष्ट्रात कुणी हिंदी किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचंच नाही का असाही प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. अर्णवच्या बाबतीत नेमकं घडलं काय? भाषेच्या मुद्द्यावर भावना कशामुळे एवढ्या तीव्र बनत चालल्यात आणि त्याचा राजकीय फायदा कसा उठवला जातोय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कल्याणच्या 30 गाव नाक्यावरच्या सहजीवन वसाहतीत राहणारं जितेंद्र खैरे यांचं कुटुंब. त्यांचा 19 वर्षांचा अर्णव मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये FY BSc मध्ये शिकत होता. डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो नीटची तयारीही करत होता. मंगळवारी 18 नोव्हेंबरला तो नेहमीप्रमाणे लोकलने कॉलेजला निघाला. गर्दीनं भरलेल्या डब्यात पुढच्या प्रवाशाचा भार अंगावर पडत होता. तो प्रवासी कोणत्या भाषेत बोलत असावा हे माहीत नसल्यानं अर्णव त्याला सहजपणे थोडा आगे हो असं म्हणाला. तो प्रवासी बाजूला सरकला, पण त्याच्या बरोबरच्या 4-5 प्रवाशांच्या टोळक्यानं अर्णवला घेरलं. मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायची लाज वाटते का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी अर्णवला बेदम मारहाण केली. आपण मराठीच आहोत असं अर्णवने सांगितलं, पण त्यानंतरही या टोळक्यानं त्याला मारहाण सुरूच ठेवली. बघ्यांच्या गर्दीतलं कुणीही मध्ये पडलं नाही. या घटनेचा अर्णवला प्रचंड धक्का बसला. तो ठाणे स्टेशनवरच त्या गाडीतून उतरला. त्यानंतर मागच्या लोकलने अर्णव मुलुंडला गेला. त्यानं कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल पूर्ण केलं, पण त्याचं कशातच लक्ष लागेना. त्यानं वडिलांना फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा तो प्रचंड भेदरलेला होता. वडिलांनी त्याला धीर दिला. त्या दिवशी अर्णव कॉलेजवरून घरी लवकर आला. अर्णवचे आई वडील दोघेही कामावर गेलेले. त्याचा धाकटा भाऊ शाळेत गेल्यानं घरी कोणीच नव्हतं. अर्णवने वडिलांना पुन्हा फोन केला आणि लोकलमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. पप्पा, मला बरं वाटत नाहीये, मी खूप घाबरलोय असं सांगणाऱ्या अर्णवला त्याच्या वडिलांनी आपण पोलिसात तक्रार करू असं सांगत धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्यांनी अर्णवला फोन केला, पण तो फोन उचलत नसल्याने संध्याकाळी 7च्या सुमारास वडिलांनी घरी धाव घेतली. पण तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी अर्णवला हाक मारली, पण प्रतिसाद काही मिळाला नाही. मग त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा बेडरूम मधलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अर्णवने स्वतःला संपवलं होतं. त्यांनी त्याला घेऊन KDMCच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी अर्णवला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. त्यानंतर अर्णवच्या वडिलांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला. माझ्या मुलाला मराठी येत नाही म्हणून त्याला ट्रेनमध्ये मारहाण झाली. त्या भीतीपोटीच मानसिक तणावातून त्याने स्वतःला संपवलं असावं. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय मिळावा असं त्यांनी या जबाबात म्हटलंय. 3 शब्दांचं एक मोडकं दोडकं हिंदी वाक्य बोलला म्हणून एका मुलाला गर्दीतल्या टोळक्यानं बेदम मारहाण करणं आणि त्याचा मोठा धक्का बसून त्या मुलानं आयुष्य संपवणं ही घटना वरवर वाटते तितकी सामान्य नाहीये. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भाषिक अस्मितेच्या मुद्द्यानं पुन्हा डोकं वर काढलंय. महाराष्ट्राने आणि त्यातही मुंबईने यापूर्वी मराठी विरुद्ध कानडी, मराठी विरुद्ध तमिळी, मराठी विरुद्ध बंगाली, मराठी विरुद्ध गुजराती असे अनेक वाद अनुभवलेत. मुंबईत उत्तर भारतीय लोकांचं प्रमाण वाढल्यानंतर मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू झाला. आता अन्य भाषांबरोबरचे वाद बऱ्याच प्रमाणात शमले असले तरी मराठी आणि हिंदीतला वाद पुन्हा उफाळून आलाय. मुंबईत राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे असा आग्रह पूर्वी शिवसेना आणि नंतर मनसेने धरला. त्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. संभाषणातल्या मराठीप्रमाणेच रोजच्या व्यवहारातल्या, त्यातही हॉटेल्स, दुकानांवरच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजेत यासाठी मनसेने कडक भूमिका घेतली. प्रसंगी खळखट्याकही केलं. त्यामुळे मुंबईत बऱ्याच प्रमाणात मराठीतले फलक दिसू लागले. उत्तर भारतीय लोकही जमेल तशी मोडकी तोडकी मराठी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. एका अर्थाने आधी शिवसेना आणि नंतरच्या काळात मनसेने मराठी भाषेसाठी घेतलेल्या भूमिकेला तसंच सातत्याने केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याचं दिसू लागलं. मध्यंतरीच्या काळात मराठी भाषेच्या आग्रहाचा हा मुद्दा काही प्रमाणात मागे पडला. पण यंदा 16 एप्रिलला राज्य सरकारने 1ली ते 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय जारी केला आणि पुन्हा एकदा हा मुद्दा तापला.
या निर्णयानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्यात आला होता। सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला समोर ठेवून त्रिभाषा सूत्राच्या आधारे मुलांना 3 भाषा शिकवण्यासाठी हा निर्णय घेतला होता। पण या निर्णयावरून मोठं वादळ उठलं। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने याला तीव्र विरोध केला। त्यांनी सरकारच्या या भूमिकेविरुद्ध आंदोलन छेडलं। त्याला लोकांचाही प्रतिसाद मिळू लागला। त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रासाठी घेतलेला हा निर्णय राज्यावरचं सांस्कृतिक आक्रमण मानलं गेलं। महाराष्ट्रातल्या या आंदोलनाच्या भडक्यात भाजपच्या निशिकांत दुबेसारख्या परप्रांतीय नेत्यांनी तेल टाकायला सुरुवात केली। या आंदोलनातून उभ्या राहिलेल्या प्रखर राजकीय विरोध आणि जन आंदोलनाच्या दबावामुळे सरकारने तो निर्णय रद्द केला। पण त्याच वेळी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नेमण्यात आली। आता या समितीच्या अहवालानंतरच 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातल्या हिंदी भाषेबाबतचा निर्णय घेतला जाईल। सध्या तरी सरकारी स्तरावर आणि शैक्षणिक क्षेत्रात हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा मागच पडलाय। पण हिंदी सक्तीच्या याच मुद्द्यामुळे महाराष्ट्राचं आणि त्यातल्या त्यात मुंबईचं राजकारण 360 अंशातून फिरलं। सरकारच्या हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी कठोर भूमिका घेतलीच आणि त्याच वेळी राज ठाकरे यांनीही मराठीचा आग्रह धरत आंदोलन सुरू केलं। एका अर्थाने दोन्ही ठाकरे बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एका सुरात बोलू लागले। पुढे सरकारने निर्णय रद्द केल्यानंतर या आंदोलनाची तीव्रता कमी झाली। पण त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली। उद्धव सेना आणि मनसे नेत्यांनी या दोघांना जवळ आणण्याच्या प्रयत्नांना गती दिली। कधी कौटुंबिक तर कधी सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने राज आणि उद्धव एकमेकांना भेटू लागले। सुमारे 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एक झाल्याचं सुखावणारं दृश्य उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। पण या एकत्र येण्यामागे असलेल्या राजकीय युतीच्या चर्चांना अर्थातच निमित्त होतं मुंबई आणि अन्य महापालिकांच्या निवडणुकांचं। आता या निवडणुका काही दिवसांवर आल्यात। राज आणि उद्धव यांच्या पक्षामध्ये अद्याप युती जाहीर झालेली नाही। उद्धव यांची शिवसेना महाविकास आघाडीत आहे आणि या आघाडीतल्या काँग्रेसला सोबत मनसे नकोय, त्यामुळे घोडं अडलंय। पण या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील ही शक्यता जास्त असल्यानं मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा तीव्र होतोय। त्यातूनच लोक स्वतःच हा मुद्दा आपल्या हातात घेताना दिसतायत। अर्णव खैरेच्या बाबतीत घडलेली घटना आणि त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात प्रचंड उलटसुलट प्रतिक्रिया सुरू आहेत। मुंबईत मराठी आलंच पाहिजे असं ठणकावणाऱ्या आणि त्याच वेळी अडचणीत असताना हिंदी बोललं तर चुकलं कुठे असं विचारणाऱ्या कमेंट्स येत आहेत। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधू हे पाप कुठे फेडणार असा प्रश्न विचारत अर्णवच्या फोटोसह एक्सवर एक पोस्ट केली। तुम्ही समाजामध्ये जे वेश पेरत आहात त्याचे परिणाम काय होत आहेत? तुमच्या दुटप्पी आणि ढोंगीपणाच्या धोरणाला मराठी माणूस धडा शिकवणार, लक्षात ठेवा, असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय। ठाकरेंकडून उत्तर भारतीयांना होणारी मारहाण आता आपल्या दारात येऊन पोहोचली। ठाकरेंची मुलं जर्मन फ्रेंच शिकणार, तुम्ही हिंदीत एक वाक्य बोललात तर जीवाशी जाणार, असंही साटम यांनी म्हटलंय। दरम्यान अर्णवला मारहाण करणारे लोक कोण होते हे पोलीस तपासातून समोर येईलच। पण साटम यांनी मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याचा खापर ठाकरे बंधूंवर फोडल्याची टीका होऊ लागली। दुसरीकडे मराठी लोकांनीच मराठी मुलाला मराठी येत नाही म्हणून कसं मारलं अशा आशयाचं नरेटिव्ह पसरवणंही अन्य भाषिक माध्यमातून आणि सोशल मीडियातून सुरू झालंय। आता एखाद्या मुलाला एखादं वाक्य हिंदीत बोललं म्हणून इतकी बेदम मारहाण करणं बरोबर आहे का? आणि या धक्क्यातून सावरून न शकल्याने त्या मुलाने स्वतःला संपवल्यावर त्याचं राजकारण केलं जाणं कितपत योग्य आहे असे प्रश्नही निर्माण झालेत। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।